डोक्यामध्ये जेवढे चांगले न्यूरॉन्सचे कनेक्शन्स जेवढे चांगले क्रिएट कराल तेवढा त्यांना प्रचंड फायदा होईल. हाय, नमस्ते, मी मेघा. कसे आहात तुम्ही आज? आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या अशा 2 सवयी सांगणार आहे ज्या तुम्ही मुलांना 8 महिन्याच्या आत लावू शकतात. आणि ॲक्च्युली ही मला बालसंगोपनाशी रिलेटेड सिरीज बनवायची आहे. इतक्या वेगवेगळ्या सिरीज ॲक्च्युली मला बनवायच्या आहेत, पण वेळ मिळत नाही आहे. जशी बालसंगोपनाची सिरीज आहे किंवा करिअर कुठल्या क्षेत्रांमध्ये बनवायची त्याची करिअरशी रिलेटेड सिरीज, नंतर रिलॅक्सेशनची सिरीज ती मी ऑलरेडी करते आहे. नंतर तुमचा आहार कसा असला पाहिजे त्याची सिरीज, नंतर इच्छापूर्तीच्या अनुषंगाने तुम्ही काय काय गोष्टी केल्या पाहिजे त्याची सिरीज, नंतर कोणते कोणते चांगले पुस्तकं आहेत जे तुम्ही वाचले पाहिजे तुमचं आयुष्य चांगलं करण्यासाठी त्याची सिरीज करायची मला. नंतर तुमच्या वेगवेगळ्या कुठल्या चांगल्या हॅबिट्स तुम्ही डेव्हलप करू शकतात त्याच्याबद्दल अशा भरपूर वेगवेगळ्या सिरीज आहेत की ज्या मला ॲक्च्युली करायच्या आहेत, पण मला इतका वेळ मिळत नाहीये. पण मी तरी आपलं हळूहळू थोड्या करते आहे सुरुवात वेगवेगळ्या सिरीजला. आणि ही जी आजचा जो व्हिडिओ आहे तो बालसंगोपनाच्या सिरीजमधला सगळ्यात पहिला व्हिडिओ आहे. तर बालसंगोपनाची सिरीज जी आहे ती यासाठी करते आहे कारण की आपल्या भारतामध्ये बालसंगोपनाबद्दल इतका विचार केला जात नाही आणि आपण त्याच्यासाठी पुस्तकं वाचले पाहिजे हेही आपल्या बऱ्याच वेळा लक्षात येत नाही. आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या आपण केल्या लहानपणापासून मुलांना शिकवल्या तर त्यांचं आयुष्य त्याच्यामधनं खूप चांगलं होतं. त्यांना प्रचंड बेनिफिट्स मिळतात त्यांच्या आयुष्यामध्ये आणि आपल्याला ॲज अ पेरेंट्स पण त्याच्यामधनं भरपूर बेनिफिट्स मिळतात. आणि मुलांचं जे टेन्शन असतं पालकांवरती ते पण बरंचसं कमी व्हायला मदत होते. आणि त्यामुळे म्हणजे मुलांची डेव्हलपमेंट एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला करता येते. पण जसं मी तुम्हाला म्हटलं की बऱ्याच वेळा आपल्याला वेळ नसतो किंवा आपल्याला माहिती नसतं की कुठलं पुस्तक चांगलं आहे किंवा कुठलं पुस्तक वाचलं पाहिजे. तर त्यासाठी ही सिरीज करणार आहे. तर महत्त्वाच्या ज्या काही गोष्टी आहेत, टेक्निक्स ज्या आहेत, ज्या गोष्टी तुम्ही इझिली घरी करू शकतात त्या गोष्टी मला तुम्हाला थोडक्यात अशा सांगायच्या आहेत की जेणेकरून तुम्हाला जरी ते पुस्तकं उपलब्ध नसतील किंवा नाही वाचता आली तरी पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही करू शकाल की जेणेकरून तुम्हाला मुलांना चांगल्या सवयी लावता येतील. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली जी सवय आहे तर ती आहे की मुलांना स्वतःच्या हाताने खाऊ देणं. आणि ही सवय तुम्ही मुलांना वयाच्या 6व्या महिन्यापासून लावायला पाहिजे. तुम्ही इथे काही व्हिडिओ साईडला तुम्हाला स्क्रीनवरती दाखवणार आहे की मी कसं माझ्या स्वतःच्या मुलांना 6 महिन्यापासून स्वतःच्या हाताने खायची सवय लावलेली आहे. आपण काय करतो की मुलांना 2 वर्षाचे, 3 वर्षाचे, 4-5 वर्षाचे होईपर्यंत आपण त्यांना हाताने जेव घालतो आपल्या हाताने. तर त्यामुळे काय होतं की त्यांना जी सवय लागायला पाहिजे स्वतःहून खाण्याची ती लवकर लागत नाही. आणि त्यांची जी रिलेशनशिप आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांचा आहार आणि मुलं जे त्यांना ते खातात किंवा नाही खात हे सगळं कशाशी निगडीत आहे की त्यांची जेवणाबरोबर कशी रिलेशनशिप आहे. कारण की ती जी रिलेशनशिप जर चांगली असेल तर मुलं स्वतःहून खातात, त्यांना खूप मजा वाटते खाण्यासाठी, त्यांना आनंद होतो. नंतर ते दिलेल्या सगळ्या गोष्टी खातात आणि ते जास्त म्हणजे नाठळपणा करत नाही, मला हे नको, मला ते नको, मला जेवायचं नाही, नंतर बसून जेवत नाही, तर इकडे तिकडे फिरत असतात किंवा लक्ष नाही दिले तर काही खात पण नाही, अशा सगळ्या गोष्टी होतात. कारण की ती जी त्यांचं जे डेव्हलपमेंटचा जो वेळ असतो की जेव्हा ते नवीन जेव्हा खायला लागतात ते 6 महिन्यापासून ते त्यांना आपण दुसरं बाहेरचं जेवण हे इंट्रोड्यूस करतो तर तेव्हापासनं त्या फूड रिलेशनशिपवरती आपण त्याच्यावरती काम केलं पाहिजे. आणि ते काम असं करायचं आहे की तुम्ही त्यांना सुरुवातीपासून जेव्हा 6 महिन्याचे असतात तेव्हा आपण जेव्हा त्यांना बाहेरचं आपण जे खातो ते दुधाव्यतिरिक्त ज्या गोष्टी आपण त्यांना द्यायला लागतो त्या त्यांना अगदी त्यांच्या हातामध्ये द्यायच्या की जेणेकरून ते जेवणाला टच करू शकतील, फील करू शकतील आणि त्याचा आस्वाद घेऊ शकतील स्वतःच्या हाताने. आपण काय करतो, आपण त्यांना फक्त भरवत असतो. त्यामुळे ती जी रिलेशनशिप आणि कनेक्शन जे त्यांच्या मनामध्ये आणि शरीरामध्ये जे निर्माण व्हायला पाहिजे जेवणाकडे तर ते कनेक्शन आपण होऊ देत नाही सुरुवातीचे जे काही क्रुशियल जे महिने असतात त्याच्यामध्ये. आणि नंतर वर्षानुवर्ष ते बऱ्याचशा वेळेस ते चालू असतं. तर काय करायचं, ते जेव्हा 6 महिन्याचे असतात तेव्हा त्यांना अशा गोष्टी द्यायच्यात की जे ते स्वतःच्या हातामध्ये पकडून तोंडामध्ये घालू शकतील. कारण की एकदम छोटी गोष्ट असेल तर त्यांना त्यांचे मोटर स्किल्स ज्याला म्हणतात ते डेव्हलप नसतात, त्याच्यामुळे ते इतकं
पकडू शकत, छोट्या गोष्टी नाही पकडू शकत, पण मोठ्या गोष्टी त्यांना मुठीमध्ये पकडता येतात. जसं तुम्ही गाजर देऊ शकतात किंवा काकडी देऊ शकतात किंवा आंब्याची फोड देऊ शकतात किंवा संत्रीची फोड देऊ शकतात, की जेणेकरून ते हातात पकडून खाऊ शकतात. आणि त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट ही लक्षात ठेवायची आहे की ज्या गोष्टी एकदम छोट्या असतात किंवा त्याचा एकदम छोटा तुकडा पडेल अशा गोष्टी त्यांना द्यायच्या नाही, कारण की त्याच्याने काय होतं की त्या घशात अडकून घसा बंद किंवा ब्लॉक होण्याची किंवा चोक होण्याची शक्यता असते. आणि म्हणून तुम्ही त्यांच्यावरती जेव्हा पण तुम्ही त्यांच्या हातात एखादी वस्तू खायला देतात, जवळजवळ 1.5-2 वर्षाचे होईपर्यंत ऍक्च्युली तुम्ही कंटिन्युअस त्यांच्याकडे बघितलं पाहिजे जेव्हा ते त्यांच्या हाताने खात असतात तेव्हा, कारण की त्यांना समजत नाही आणि ते गिळून घेतात आणि ते चोक होण्याची शक्यता असते. आणि त्याचबरोबर तुम्हाला हे पण माहिती पाहिजे की मुलं जर चोक होत असतील तर कशा पद्धतीने तुम्ही त्यांचा घसा मोकळा करू शकतात ते. तर त्याच्यावरती तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर मी तो पण व्हिडिओ बनवेल. मला कॉमेंट्समध्ये सांगा तसं की तुम्ही मुलं जर चोक होत असतील तर कसं त्यांना पालथं करून पाठीवर मारून कशा पद्धतीने तुम्ही त्यांचा घसा मोकळा करू शकतात ते. तर ती एक तुम्ही काळजी घ्या की मुलं चोक व्हायला नको, म्हणून तुम्ही कंटिन्युअस त्यांच्यासमोर बसून त्यांच्याकडे लक्ष द्या जेव्हा ते काही खात असतात तेव्हा. तसंच त्याचबरोबर तुम्ही त्यांना एकदम सॉफ्ट, एकदम बारीक मुलायम शिजवलेल्या गोष्टी पण तुम्ही त्यांना देऊ शकतात. जसं रताळे, उकडलेले रताळे एकदम सॉफ्ट असतात ते, किंवा सॉफ्ट बटाटा किंवा सॉफ्ट असं गाजर, हे पण तुम्ही त्यांना देऊ शकतात की जे ते चघळू शकतात आणि की जेणेकरून ते गिळलं जरी गेलं तरी पण ते चोक होणार नाही. मार्केटमध्ये काही प्रॉडक्ट्स मिळतात जे तुम्ही वापरू शकतात, फीडर्स म्हणतात त्याला, तुम्हाला ॲमेझॉनवरती पण मिळू शकेल ते. आणि ते अशा पद्धतीने दिसतं ते, आणि याच्यामध्ये तुम्ही ते ओपन करू शकतात आणि याच्यामध्ये तुम्ही ते फळांचे बारीक तुकडे किंवा द्राक्ष वगैरे तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता आणि हे बंद करायचं. आणि याला होल आहेत तर ते जेव्हा त्याच्यावरती चावतात तर त्याच्यामध्ये जो रस असतो तो त्यांच्या तोंडामध्ये जातो आणि त्यांना ते आवडतं खाण्यासाठी. जर तुम्हाला असं वाटत असेल की त्यांना छोट्या छोट्या गोष्टी त्यांना द्यायच्या नाही आहेत पण तुम्हाला असं वाटतं की त्यांनी त्या खाव्या, तर तुम्ही फीडर त्याच्यासाठी वापरू शकतात. पण माझ्या मुलांनी फीडर्स हे कधीच वापरलं नाही, ते डायरेक्ट खातच होते, कारण की मी नेहमी त्यांच्यासमोर बसलेली असायची आणि बऱ्याचशा वेगवेगळ्या गोष्टी मी त्यांना खायला दिलेल्या आहेत. जसं उकडलेली ब्रॉकली, उकडलेले फुलकोबी किंवा प्रत्येक गोष्ट मी त्यांना जी आपण खातो ती मी त्यांना उकडून त्या गोष्टी दिल्या. उकडलेल्या फरसबीच्या शेंगा, उकडलेले गाजर, असं भरपूर मी त्यांना, आणि वेगवेगळे फळं, असं भरपूर मी त्यांना स्वतःच्या हाताने खायला देत होती. त्याच्यामुळे काय झालं की ते 7-8 महिन्याचे जेव्हा होते तेव्हा ते जरा बऱ्यापैकी खायला लागले स्वतःच्या हाताने. जसं तुम्ही इथे बघू शकता तो ॲस्परागस खातो आहे आणि बाकीच्या उकडलेल्या भाज्या आहेत, तर ते त्यांच्या हाताने त्यांचं खायला त्यांनी सुरुवात केली होती. आणि दुसरी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तुम्ही एक जागा ठरवून घ्या की रोज तुम्ही त्यांना तिथे बसवाल आणि जेवण द्याल. जेव्हा ते 6-7 महिन्याचे असतात, बसत नसतात, तेव्हा तसं करायची आवश्यकता नाहीये. पण जेव्हा ते बसायला लागतात तेव्हा तुम्ही त्यांना एक बसण्याची टेबल खुर्ची जवळ एखादी जागा असेल, किंवा जसं तुम्ही माझ्या व्हिडिओजमध्ये बघू शकतात त्यांच्या वेगळ्या चेअर्स असतात, त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना बसवू शकतात की त्यांना माहिती असेल की ही जेवणाची वेळ आहे आणि आता जेवण येणार आहे किंवा आता जेवण करायचं आहे म्हणून. तर ते असोसिएशन त्यांच्या डोक्यामध्ये तुम्ही ते तयार केलं पाहिजे ते, कारण की ते इतके फ्रेश असतात, त्यांचा जो ब्रेन असतो तो एकदम सगळ्या नवीन गोष्टी शिकत असतो. आणि जेव्हा तुम्ही ह्या सगळ्यात नवीन त्यांना गोष्टी शिकवतात, कारण की मुलांच्या जीवनामध्ये जेवण हे प्रचंड महत्त्वाची आणि खूप मोठी गोष्ट असते. दुसरं काही त्यांच्या आयुष्यामध्ये महत्त्वाचं नसतं त्यांच्यासाठी. तर त्या काळामध्ये तुम्ही त्या गोष्टीला खूप प्रचंड महत्त्व दिलं पाहिजे आणि त्यांना शिकवायचंय की हे कसं खायचं, आपण कसं बसतो खाण्यासाठी आणि कशा पद्धतीने जेवण करतो. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघाल की ॲस्टन अगदी 10-11 महिन्याचाच आहे, पण तो डायनिंग टेबलवर म्हणजे रेस्टॉरंटमध्ये अगदी व्यवस्थित बसून तिथे तो जेवण करतो आहे. आणि त्याला ब्रेड स्टिक दिले, तो ब्रेड स्टिक खात होता. नंतर पण त्याने जेवण केलं. तर अशा पद्धतीने मुलं अगदी 8-10 महिन्याचे असतानाच अगदी व्यवस्थित बसून आपल्याबरोबर सगळं मोठ्यांसारखं बसून ते जेवण करायला लागतात, कारण की त्यांना ते त्या पद्धतीचं अंडरस्टँडिंग आहे जेवणाबद्दल, की असं बसायचं आहे आणि असं खायचं आहे म्हणून, आणि ताटामध्ये जे आलंय ते सगळं खायचं आहे, संपवायचं आहे.
तर अशा पद्धतीने तुम्हाला त्या अगदी अगोदरच्या काळामध्येच त्यांच्या मेंदूमध्ये ते सगळे कनेक्शन्स निर्माण करून द्यायचे आहेत. कारण की चुकीचे जेव्हा आपण कनेक्शन्स निर्माण करतो तेव्हा मग पुढे जाऊन आपल्याला ते पहिल्यांदा ब्रेक करावे लागतात आणि ते कनेक्शन्स ब्रेक करणं म्हणजे खूप म्हणजे मारामारीचं काम असतं मुलांमध्ये आणि आईवडिलांमध्ये. असं होऊन जातं कारण की मुलं ऐकत नाही आणि आईवडिलांना समजत नाही आणखीन काय करायचं म्हणजे हे जेवतील. तर अशा पद्धतीने जर तुम्ही सुरुवातीपासूनच त्या कनेक्शन्स बनवण्यावरती काम केलं तर ते त्यांना पुढच्या पूर्ण आयुष्यामध्ये अगदी व्यवस्थित त्याचे बेनिफिट्स मिळतात आणि आपल्याला त्रास होत नाही आणि त्यांनाही त्रास होत नाही. की असं नाही की अगोदर तुम्ही कुठे पण पळालो तर चालत होतं, मी कसं पण खाल्लो, कुठे पण बसलो आणि खाल्लं तर ते चालत होतं, आई माझ्या मागे फिरून मला खाऊ घालत होती, आत्ता काय झालं अचानक, आता ती का नाही फिरत माझ्या मागे, आत्ता का मला बसून जेवायचंय. मग हे असं सगळं त्याच्यामधनं प्रॉब्लेम्स निर्माण होतात. म्हणून तुम्ही मुलांना एका ठिकाणी बसून जेवायचं कसं हे सगळं तुम्ही त्यांना सुरुवातीपासून शिकवायचं आहे. आणि म्हणून तुमच्याकडे जर मुलं असतील 1 वर्षाच्या आत किंवा तुम्ही प्लॅन करत असाल तर नक्की ह्या सगळ्या स्टेप्स मी तुम्हाला ज्या सांगते तुम्ही ते फॉलो करा आणि त्यांना ते जे ईटिंग पॅटर्न्स जे आहेत म्हणजे त्यांचे खाण्याचे जे हॅबिट्स आहेत, खाण्याच्या ज्या सवयी आहेत त्यांना त्या सुरुवातीपासून योग्य सवय लावा. त्यामुळे इथे ज्या आता मी जे हे शिकली आहे तर ते माझे हस्बंड आहेत त्यांच्यामुळे शिकली आहे. कारण की युरोपमध्ये अशा पद्धतीने ते मुलांना 6 महिन्याच्या असल्यापासूनच खाण्याच्या सवयी लावतात. त्याच्यामुळे काय होतं, ते अगदी छोटे छोटे मुलं असतात, 1, 1.5, 2 वर्षाची मुलं असतात की जे स्वतः बसून व्यवस्थित काट्या चमच्याने खात असतात. आणि ते याच्यामुळे कारण की त्यांना त्या पद्धतीचं डेव्हलप केलं गेलंय, त्या पद्धतीच्या त्यांचं डोक्यामध्ये त्यांच्या ब्रेनमध्ये त्या पद्धतीचं कनेक्शन्स निर्माण केले गेलेले आहेत आणि तेच आपल्याला आपल्या मुलांसाठी पण करायचं आहे. आणि अशा पद्धतीने मी सुरुवातीपासून त्यांना त्या सवयी लावल्या, त्यामुळे मला माझ्या मुलांचा खाण्याचा अजिबात त्रास नाहीये. ते सगळ्या प्रकारच्या भाज्या खातात. That is yum. Oops. The yum fell down. इथे ॲस्टन पालकाचं सूप पितो आहे आणि ॲरन इथे शेवपुरी खातोय. आम्ही जेव्हा इंडियामध्ये गेलो होतो तेव्हा तो तिथे अगदी व्यवस्थित प्रोफेशनल पहिल्यांदाच ऍक्च्युली तो शेवपुरी खात होता, पण अगदी प्रोफेशनली खात होता तो शेवपुरी. तसंच तुम्ही जेव्हा ह्या सवयी जेव्हा फॉलो करत असाल किंवा तुमच्या घरामध्ये जर 1 वर्षाचं किंवा त्याच्यापेक्षा लहान किंवा तुम्ही जर प्लॅन करत असाल मुलं तर किंवा तुमच्या फ्रेंड्समध्ये किंवा नातेवाईकांमध्ये कोणी जर प्लॅन करत असेल किंवा त्यांना लहान मुलं असतील तर त्यांना नक्की ह्या गोष्टी कळवा. कारण की याच्यामुळे आपल्या मुलांचं भविष्य आपण खूप चांगलं बनवतो. आणि भारतामध्ये आपल्याला ह्या गोष्टी आणायच्या आहेत की जे अद्ययावत नॉलेज आहे की कशा पद्धतीने बालसंगोपन करायचं असतं किंवा कशा पद्धतीने जीवन जगायचं असतं की जेणेकरून आपण खूप सुखी, आनंदी, प्रोटेक्टेड आणि हेल्दी राहू. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या भारतामध्ये आणल्या पाहिजे आणि सगळ्यांना सांगितल्या पाहिजे आणि आपला भारत त्याच्या अनुषंगाने आपण तो उभारला पाहिजे. नवीन भारत उभारला पाहिजे, नवीन अद्ययावत इन्फॉर्मेशनच्या सहाय्याने. तर नंतर दुसरी जी सवय आहे ती म्हणजे वाचनाची सवय. मुलांना वाचनाची सवय तुम्ही 8-10 महिन्याच्या आतपासूनच तुम्ही ती लावायला सुरुवात करा. पहिलं वर्ष जे असतं मुलांच्या आयुष्यामधलं खूप क्रुशियल असतं. त्याच्यामध्ये तुम्ही तेवढे चांगले त्यांच्या डोक्यामध्ये जेवढे चांगले न्यूरॉन्सचे कनेक्शन्स जेवढे चांगले क्रिएट कराल तेवढा त्यांना प्रचंड फायदा होईल. तेवढ्या त्या गोष्टी ते म्हणजे चांगले कनेक्शन्स केल्यामुळे त्या चांगल्या गोष्टी शिकतील आणि चांगल्या सवयी लागतील. जर तुम्ही चुकीचे कनेक्शन्स क्रिएट केले आणि म्हटलं नंतर आपण बघू तर मग ते ब्रेक करून नंतर दुसरे रिएस्टॅब्लिश करायला खूप जास्त मेहनत लागते, खूप त्रास होतो मुलांना पण आणि आईवडिलांना पण, आणि बऱ्याच वेळा ते रिएस्टॅब्लिश पण करता येत नाही. त्यामुळे वाचनाची सवय त्यांना खूप आधीपासून लावा. तर त्यांना वाचन करायचं नाहीये ऑफकोर्स,
तुम्ही त्यांना वाचून दाखवायचंय. मुलं जसे 2-3 महिन्याचे होतात किंवा त्या अगोदर पण त्यांच्यासाठी पुस्तकं असतात, फक्त त्यांची नजर स्ट्रॉंग करण्यासाठी, की जे त्यांना दाखवले जातात. त्याच्यामध्ये जास्त कलर्स नसतात ऍक्च्युली. नंतर पण तुम्ही त्यांना सुरुवातीपासूनच पुस्तकं, जे गोष्टीची पुस्तकं असतात ज्याच्यामध्ये एकदम तुम्ही आनंद व्यक्त करू शकतात किंवा उतार चढाव असलेले, इंटोनेशन्स वेगवेगळे असलेले, अशा पद्धतीने गोष्टी तुम्ही त्यांना वाचून दाखवा की ज्या छोट्या असतील, किंवा आणि पुस्तकं दाखवा त्यांना, वाचून दाखवताना, की जेणेकरून ते चित्र बघतील. आणि त्यांना ते 2-3 महिन्याचे असल्यापासूनच तुम्ही त्यांना पुस्तकं वाचून दाखवा रोज. तुम्ही ह्या फोटोमध्ये बघता की ॲरन ॲस्टनला मी ते जवळजवळ 3 महिन्याचे होते तेव्हा मी ते पुस्तक वाचून दाखवते. ते त्यांचं अगदी फेवरेट पुस्तक आहे आणि त्यांना मी ते बरंच ऑलमोस्ट दररोज मी त्यांना ते वाचून दाखवायची. त्यामुळे ॲरन ॲस्टनला, आणि त्यांच्याकडे भरपूर पुस्तकं आहेत ॲक्च्युली. सुरुवातीपासून मी त्यांच्यासाठी भरपूर पुस्तकं आणलेली आहेत. आणि त्यांच्या जसे बाकीचे खेळणे आहेत तसं हे पण एक खेळण्यासारखंच आहे त्यांच्याकडे. आणि ते स्वतः ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघाल की, कारण की मी नेहमी त्यांना पुस्तकं वाचून दाखवायची, तर ते स्वतः बराच वेळा पुस्तकांकडे बघून ते काहीतरी बोलत असतात. तर ते त्यांना सवय लागते पुस्तकांची. शब्दांबरोबर फॅमिलॅरिटी निर्माण होते आणि लिखाण पण त्यांना ओळखीचं वाटायला लागतं. नंतर त्यांना त्याच्या पुस्तकांमध्ये इंटरेस्ट निर्माण होतो, पुस्तकं वाचण्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होतो, कारण की ते एक खेळण्यासारखं स्ट्रेसफुल त्यांना वाटत नाही. आपल्याकडे कसं पुस्तक म्हटलं का स्ट्रेस येतो आपल्याला, असं वाटतं की बापरे कोण वाचणार आहे हे सगळं, किंवा कारण की आपण फक्त शाळेची पुस्तकं वाचलेली असतात आणि ते पुस्तकं एकदम स्ट्रेस होऊन आपण ते वाचलेले असतात, कारण की आपल्याला मार्क मिळवायचे असतात. म्हणजे आपलं जे कनेक्शन आहे पुस्तकांबरोबर ते खूप स्ट्रेसफुल आहे. त्याच्यामुळे नंतर पुस्तकं वाचायचं आपण तसदी घेत नाही, कारण की ते आपल्याला चांगल्या जास्त फिलिंग्स देत नाही म्हणून. पण ते जर तुम्ही त्यांना सुरुवातीपासूनच जर सांगितलं, तर सुरुवातीपासून एकदम छान छान गोष्टींची पुस्तकं त्यांना वाचून दाखवली किंवा दाखवली, तर ती त्यांना पुस्तकांबद्दल चांगलं वेगळं छान कनेक्शन त्यांच्या मनामध्ये निर्माण होतं. तर त्यामुळे माझ्या मुलांना पुस्तकांमध्ये खूप गोडी आहे. ॲस्टननी सगळ्यात पहिला शब्द जो बोलला तो बुक होता आणि त्याला पुस्तकं खूप आवडतात. आम्ही त्यांना सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा बुक स्टॉलमध्ये घेऊन गेलो होतो तेव्हा ते 8 महिन्याचे होते आणि आम्ही त्यांना बुक स्टॉलमध्ये घेऊन जातो. आता पॅन्डेमिकमुळे एवढ्यात आम्ही त्यांना नेलेलं नाहीये. बऱ्याच वेळा झोपण्याच्या अगोदर ते मला नेहमी सांगतात की तू आम्हाला एक गोष्ट वाचून दाखव. त्यांचं फेवरेट पुस्तक ते माझ्याकडे घेऊन नेतात आणि मला सांगतात की हो आज तू आम्हाला ही गोष्ट वाचून दाखव किंवा ती गोष्ट वाचून दाखव. आणि किंवा ते बसतात, आता ते बोलतात, त्याच्यामुळे त्यांना जे आठवतं ते पुस्तकाकडे बघून ते त्यांना जे आठवतं ते म्हणतात. तर ते म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही पुस्तकं वाचायची सवय मुलांना खूप लवकर लावा. नंतर आता जर तुमची मुलं जर 1 वर्षाच्या वरती जरी असतील तरी पण प्रयत्न करा तुम्ही त्यांना रोज थोडा वेळ बसून त्यांना पुस्तकं वाचून दाखवायची. नंतर त्यांना जी इंटरेस्ट वाटेल अशा पद्धतीची पुस्तकं लहान मुलांना द्यायची. खूप अट्रॅक्टिव्ह वाटेल अशा गोष्टींची पुस्तकं त्यांना तुम्ही नक्की आणून द्या आणि त्यांच्यासाठी ती वाचा. त्यामुळे तुम्ही जितकी त्यांच्या वरती मेहनत घ्याल सुरुवातीचे 2-3 वर्ष आणि जितक्या योग्य गोष्टींसाठी मेहनत घ्याल तितका त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये त्याचा प्रचंड फायदा होईल. त्याच्यामुळे सुरुवातीपासूनच तुम्ही त्यांच्याबरोबर ज्या गोष्टी करताय त्या योग्य पद्धतीने आणि चांगल्या वळण लावणाऱ्याच करा. मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये ज्या 2 सवयी सांगितल्या त्याबरोबर आणखीन ऍक्च्युली एक वळण आहे जे तुम्ही मुलांना लावलं पाहिजे अगदी सुरुवातीपासून, की जेणेकरून त्यांना पुढच्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ऍडजस्ट करायला एकदम इझी पडतं. म्हणजे त्यांना आपण म्हणतो ना मुलांना नाही सांगितलेलं समजत नाही किंवा तो ऐकत नाही किंवा त्यांना इगोचा प्रॉब्लेम असतो जेव्हा ते मोठे होतात तेव्हा, किंवा ते रूल्स फॉलो करत नाही. ह्या सगळ्या ज्या आपल्या वेगवेगळ्या गोष्टी ज्या आपण कॉमनली मुलांमध्ये बघतो मोठे होत असताना, तर त्या गोष्टी तुम्ही त्या अवॉइड करू शकतात त्या किंवा खूप कमी प्रमाणात त्या तुम्हाला फेस कराव्या लागतील जर ते एक
पर्टिक्युलर जे वळण आहे ते तुम्ही त्यांना सुरुवातीपासून जर लावलं तर त्यावरती मी तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ टाकेल. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला सांगा कॉमेंटमध्ये. तसंच तुमच्या सगळ्या नातेवाईकांबरोबर, फ्रेंड्सबरोबर ज्यांना याची आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत तो पोहोचवा. शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. नमस्ते.